तालुक्यातील मौजे रुई येथे देशमुख कुटुंबातील सख्या चुलत भावाचा दोघा भावंडांनी शेतीच्या वादातून हत्या केल्याची घटना 8 ऑगस्ट 2024 रोजी घडली होती। या घटनेतील एका आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली होती, तर एक आरोपी फरार झाला होता। पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, संदीप अने बोईनवाड यांच्यासह पोलिसांनी तेलंगणातून 2 मे रोजी अटक केल्याने पोलिसांच्या या जबरदस्त कामगिरीचे अभिनंदन होत आहे। माहूर तालुक्यातील मौजे रुई येथे देशमुख कुटुंबियांच्या शेतीच्या वादावरून बैठक बोलाविण्यात आली होती। यामध्ये गावातील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील यांच्यासह सर्व गावकरी उपस्थित होते। यांच्या समक्ष वाद निपटवण्यात आला होता, परंतु राहिल देशमुख आणि सोहेल देशमुख यांनी वाद निपटल्यानंतर परवेश देशमुख याला धरून सर्व गावकऱ्यांसमक्ष विळ्याने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती। पोलिसांनी राहिल बबलू देशमुख यास अटक केली, तर सोहेल देशमुख हा 8 महिन्यापासून फरार होता। परवेशचे वडील यांनी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची भेट घेऊन आरोपीच्या नातलगाकडून धमक्या येत असल्याने फरार आरोपीस अटक करण्याची मागणी केली होती। पंटूश देशमुख यांच्या मागणीची दखल घेत शिवप्रकाश मुळे यांनी खबऱ्यामार्फत लपून असलेल्या सोहेल देशमुख यास 2 मे रोजी तेलंगणातील संगारेड्डी, जिल्हा मणिपूर येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप अने बोईनवाड, जमादार प्रकाश गेडाम, पोलीस कॉन्स्टेबल डी खंडाडे यांनी मोलाची कामगिरी बजावली। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।